नमस्कार. एमसेन न्यूज चॅनलच्या गल्ली ते दिल्ली या इलेक्शन स्पेशल शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि या सगळ्या परिस्थितीवर, राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी आणि एकूण सध्या राज्यात काय चाललं आहे त्याचं विश्लेषण करण्यासाठी रोजच्यासारखे माझ्यासोबत आहेत एमसेनचे सल्लागार, संपादक, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजयजी वरकड सर. सर खूप खूप स्वागत आहे. सर की रोज शोमध्ये आपण छत्रपती संभाजीनगरचा बऱ्याच वेळेस उल्लेख केला आणि उद्या डिक्लेअर होणार असं करता करता उद्या तो जो उद्या आहे आज आला आहे. आणि आज जे आहे शिवसेना शिंदे गटानं जी जागा आहे तिचे उमेदवार जाहीर केले. इथले जे पालकमंत्री आहे संदीपान भुमरे यांच्या गळ्यात उमेदवाराची माळ टाकल्या गेली आहे. आणि आता थेट जी आहे ती खैरे वर्सेस भुमरे अशी जी लढत होणार आहे दोन शिवसैनिकांमध्ये, त्याच्यावरती बोलणार आहेत. सर कसं बघता? नक्कीच संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे, ज्यांची मूळ शिवसेना आहे, त्या शिवसेनेसमोर प्रचंड मोठं आव्हान उभं राहिलं. मी असं माझं पहिलं प्रतिक्रिया असेल. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आपण जर बघितलं असेल की कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये नारायण राणेंना आता त्यांनी उमेदवारी दिली आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमधून धनुष्यबाण चिन्ह जवळपास लोकसभेमध्ये नाहीसं होतं काय अशीची आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा सुरू झालेली आहे. एकनाथ शिंदेंना हे प्रचंड मोठं आव्हान होतं की छत्रपती संभाजीनगरसारखी जागा जर धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढवायची असेल आणि ती जर जागा निवडून आली नाही तर पुढच्या म्हणजे मागच्या वेळेस धनुष्यबाण 4,500 मतांनी हरला होता. त्यावेळेस जी शिवसेना एकत्र होती आणि आत्ता या निवडणुकीमध्ये मध्ये परत शिवसेना पराभूत झाली तर पुढच्या वेळी आत्ताच भारतीय जनता पक्षाचा या जागेवर क्लेम होता. त्यामुळे मी या निकालाकडं उमेदवारी जाहीर होतच या अंगानं बघायला लागलेलो आहे. आता जर शिवसेना इथं हरली तर इथं भारतीय जनता पक्ष आज जो क्लेम करत होती तो तिथं प्रचंड मोठा त्यांचा पुढच्या वेळेस क्लेम राहणार आहे. त्याच्यामुळे ही जागा धनुष्यबाण या मतदारसंघातून सुटतं काय अशी परिस्थिती आहे. त्यामुळं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जी मूळ शिवसेना आहे त्यांच्यासाठी एक मोठं शिवधनुष्य हाती घेतल्यासारखंच ही उमेदवारी आहे असं मला वाटतं. आपण जो उल्लेख केला की दोन शिवसैनिक एकमेकांविषयी विरुद्ध भेटणार आहेत, अगदी खरं आहे की दोन्ही पण अगदी हार्डकोर शिवसैनिक आहे. संदीपान भुमरे सुद्धा अत्यंत सर्वसामान्य कुटुंबामधून त्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली होती आणि पैठणमध्ये सतत ते काही अपवाद जर निवडणूक जर सोडल्या तर सातत्याने ते विजयी होत आलेले आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी मग कोणी का असेना ते त्यांच्यावर चारी मुंड्या चित करून ते विजयी होतात अशी त्यांची ख्याती आहे. परंतु आता मागच्या वेळेसची जी मतविभागणीमध्ये 4,500 मतांनी पडलेले चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे हे दोन शिवसैनिक समोर आलेले आणि तिसरीकडे इम्तियाज जलील त्यांची वोट बँक आहे. त्यांच्याविषयी प्रचंड असं म्हणजे ते स्वतःची मागच्या निवडणुकापासून त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. सिद्ध केलेलं आहे. म्हणजे आता ही जी लढत आहे सर, तुम्ही तिरंगी बघतात की चौरंगी बघतात? कारण 4 उमेदवार सध्याच्या रिंगणात आहे. ते 4ही तुल्यबळ म्हणायचे की इम्तियाज जलीलांपर्यंत. कारण चंद्रकांत खैरे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडनं आहे, त्यानंतर भुमरेंची आज शिंदे गटाकडनं उमेदवारी जाहीर झाली आहे, ते BJP आणि शिवसेनेचे उमेदवार असतील. त्यानंतर इम्तियाज जलील यांची उमेदवारी जाहीर झाली, तेही कामाला लागले. आणि त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा इथं उमेदवार अफसर खान यांना उमेदवारी दिली. हे 4 उमेदवार आहे, ही चौरंगी लढत कसं बघता? नक्कीच. आता खरं म्हणजे आता हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आता आपला. कारण आता शिंदेची शिवसेना जी आहे मूळ शिवसेना तिथून उमेदवार कोण येतो की भाजपला जागा सुट्टी याकडे अख्ख्या मतदारसंघाचं लक्ष लागलेलं होतं. तर त्याचा आता निकाल लागलेला आहे. त्यामुळे चित्र आत्ता स्पष्ट झाले. आता मागच्या वेळी निवडणूक लढवताना हर्षवर्धन जाधव यांचं ट्रॅक्टर म्हणजे मराठा उमेदवार असल्यामुळं तो जो उमेदवार निवडून देण्याचा प्रयत्न झाला होता आणि तो अयशस्वी ठरला आणि त्याचा जो फायदा इम्तियाज जलील यांना झाला असं म्हणतो आपण. तो वंचित बहुजन आघाडीचं पाठबळ आणि मुस्लिम मतांचं एकदम केंद्रीकरण या सगळ्या ध्रुवीकरणामध्ये इम्तियाज जलील निवडून आलेले आहेत. आताच्या परिस्थितीमध्ये ग्रामीण मतदारसंघामध्ये जिथं साधारणतः खुलताबाद, कन्नड आणि वैजापूर आणि गंगापूर हे म्हणजे याचे जे 3 मतदारसंघ आहे, गंगापूर खुलताबाद हा एकच आहे. या मतदारसंघातील मतदारांची साधारण प्रतिक्रिया अशी आहे की आता त्यांना भुमरे की खैरे असं चॉईस करायचं, त्यांना चॉईस करायचा आहे. शहरामध्ये दोन्ही पक्षाचं नेटवर्क आहे, दोन्ही पक्ष आपापल्या बूथवर जातील, आपला मतदार बांधिले. ग्रामीण भागामधला मतदार हा फार वेगळ्या पद्धतीने विचार करतो आणि तो टर्निंग पॉईंटचा वोटर असतो. तो जसं हर्षवर्धन जाधव यांच्याकडं अतिशय यांनी ट्रॅक्टर ज्या पद्धतीने पळालं होतं की म्हणजे असं वाटलंच नव्हतं की 2,75,000पेक्षा जास्त मतं हर्षवर्धन जाधव घेतील. ही परिस्थिती आता भुमरे आणि खैरेंच्या समोर आल्यामुळं याचं विभाजन कसं होतं याच्यावर सगळा निकाल अवलंबून असणार आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे इम्तियाज जलील यांच्यासोबत फाईट कोण करणार अशी ही लढाई असणार आहे.
त्यामुळे याच्यामध्ये फार क्लिअर कट आहे की इम्तियाज जलील हे फाईटमध्ये आहेत, तर इम्तियाज जलीलला टक्कर आता भुमरे देतात की खैरे देतात याचं उत्तर फक्त ग्रामीण भागातले लोक ठरवणार आहेत. हा म्हणजे एक्झॅक्टली इकडं काय झालंय, जसं दोन शिवसेना आहे, तिकडं एक MIM आहे, एक वंचित आहे. इकडं शिवसेनेला समजा खैरेंची काही मतं जर शिवसेनेची जी आहे ती जर शिंदेच्या शिवसेनेने भुमरेंनी खाल्ली खैरेंची, तर तिकडे तसंच आहे. इम्तियाज जलीलांची काही मतं जी आहे निश्चितच अफसर खान यांच्याकडे जाणार आहे. त्यामुळे ती कट टू कट अशी लढाई. आणि त्याच्यातनं तुम्ही म्हणाल तसं ग्रामीण भागाने जसं एक चूज त्यांना करायचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की कदाचित भाजपचा एक उमेदवार असता तर भाजप प्लस सेना असं चूज करता आलं असतं, पण दोन्ही शिवसेनेचे वेगवेगळ्या सेनेचे उमेदवार आहे दोघं जे आहे. त्यामुळे ही जी लढत आहे ती प्रचंड टफ होणार आहे. आणि खैरे आणि भुमरे यांच्यातली काही जी महत्त्वाचे काही कॉमन फॅक्टर आहे त्याच्यात आपल्याला बघावं लागेल की ते सरांना त्याच्याबद्दल हव्यात की खैरे आणि भुमरे यांची राजकीय ताकद कशी बघतात दोघांची. नाही, नक्की हा फार अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ज्यावेळेस दोन शिवसेनेमध्ये फूट पडली त्यावेळेस आपल्या जिल्ह्यातले जवळपास 5 आमदार हे सोडून गेले आणि शिंदेसोबत ते जॉईन झाले. अशा परिस्थितीमध्ये जिथं शिवसेनेनं पाया रोवला होता मुंबईनंतर, तो छत्रपती संभाजीनगर नामांतराचा मुद्दा पण चर्चेत, आपण ते आजचा विषय नाही, त्याच्यावर नंतर सविस्तर चर्चा करू. पण हे पदाधिकारी जे आहेत, मूळ पदाधिकारी, तालुका प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, हे सगळे विशेषतः जिल्हा प्रमुख असतील, अंबादास दानवे, हे सगळे मूळ शिवसेनेसोबत, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत थांबलेले. दुसरा एक संदीपान भुमरे यांच्या दृष्टीने थोडासा अडचणीचा मुद्दा असा आहे की त्यांचा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो या लोकसभेमध्ये येत नाही, तो पैठण विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे त्यांचे सगळं गणित जे अवलंबून आहे ते रमेश बोरनारे, संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल हे जे सिटिंग आमदार आहेत, किंवा उदयसिंग राजपूत खैरेंच्या सोबत आहे. त्यामुळे हे विद्यमान आमदार, तिथले सगळे पदाधिकारी जे आहेत त्याचे साधारणतः उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहे. त्यामुळे त्यांना वोटिंग पॅटर्न सगळा माहीत असतो गावामधला, शाखा प्रमुख जो असतो गावातला त्याला सगळं माहिती असतं. त्यामुळं ही लढत अशी आहे की खैरेंना च्या दृष्टीनं अशी प्रतिक्रिया येत आहे की संदीपान भुमरे आले तर बरं झालं आम्हाला. म्हणजे त्यांच्या दृष्टीने तो कदाचित हे भुमरे यांच्या गटाला आवडणार नाही, परंतु ही खैरेंच्या गटातली प्रतिक्रिया आहे. आणि भुमरेंची जी कायम प्रतिक्रिया राहिली की आम्ही लढणार आणि आम्ही जिंकून दाखवणार. पण सरांनी दोन गोष्टींचा उल्लेख केला, दोन्ही बलाढ्य नेते, पण त्याच्यामध्ये जर शिंदे सेनेसोबत एक प्लस पॉईंट आहे की त्यांच्यासोबत BJP आहे, आणि खैरे सोबत एक प्लस पॉईंट आहे की खैरेंचा प्लस पॉईंट आहे की यांचा जो स्वतःचा मतदारसंघ आहे भुमरेंचा तो पैठण आहे. मग या दोघांचं जे आहे ते गणित, दोघांना एक प्लस पॉईंट मिळाला, एक मायनस पॉईंट मिळाला. तो प्लस पॉईंट भुमरेंचा आणखीन जरा त्याचं विस्तारीकरण जर करायचं असेल तर मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष समोरासमोर लढले होते. त्यांनी मैत्रीपूर्ण लढत जेव्हा केली होती, तर त्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये किंवा सगळेच पक्ष एकाच वेळी युती न करता 2014ला ज्यावेळेस आमने सामने आले चारही पक्ष, काँग्रेसची आणि राष्ट्रवादीनी पण आघाडी केलेली नव्हती आणि शिवसेना आणि भाजपनं पण केलेली नव्हती, तर त्यावेळेस जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं मतदान हे शिवसेनेपेक्षा जास्त आहे आणि ते रेकॉर्डवर आहे, असं भाजपचा प्रचंड पेपरवर्क आहे त्या बाबतीत. त्यामुळे तो जर तसं गणित उतरवलं भाजपनं मनापासून तर मग तो संदीपान भुमरेचा ॲडव्हान्टेज होऊ शकतो. सर, दुसरं परत त्याला लागूनच आहे एक राजकीय प्रश्न, युत्या आणि आघाड्यांचा. म्हणजे जसं भाजपाची, शिंदे सेनेची आणि राष्ट्रवादीची युती आहे, इकडं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी आहे त्यांची, काँग्रेसची आणि राष्ट्रवादी शरद पवार यांची आघाडी आहे. युती आणि आघाडींच्या याच्यामध्ये जसं या दोन्ही पक्षांच्या ज्या शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाली, बाकी उर्वरित 2 पक्ष किंवा इतर ज्यांचा जो समावेश आहे ते एकमेकांचं तितक्याच ताकदीनं काम करतील का, अशी औरंगाबादमधली स्थिती काय? म्हणजे भाजपला उमेदवारी हवी होती, भाजप जे आहे तितक्याच ताकदीनं भुमरेंचं काम करेल का, किंवा इकडेही जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी खैरेंचं काम करेल का? याच्यामध्ये फरक आहे. कारण आता असं काय आपण इम्पार्शियली आपण बोलणार आहोत की भारतीय जनता पक्षाचे लोक, मला असं वाटतं की 100% ते काम करतील भुमरेंचं, त्यांना काही त्यांच्यापासून पर्याय राहणार नाही. परंतु दुसरा जो प्रश्न आहे की महाविकास आघाडीमध्ये राज्यस्तरावर जसा ताळमेळ आहे तसा स्थानिक लेवलवर दिसत नाही तो. कारण आजची आपण शरद पवारांची ती बैठक जरी बघितली तर तिथं साधारणतः ते श्रीहरी पॅव्हेलियन काही फार मोठं जागा नव्हती तिथं, पण तिथं थोडंसं खुर्च्या रिकाम्या वगैरे राहिल्या. आता याच्यामध्ये काय किंवा त्यांच्याकडे रिस्पॉन्स नाही असा आपण अर्थ काढू शकतो, परंतु तसा अर्थ न काढता कोऑर्डिनेशन नव्हतं की कल्याण काळ्याच्या मतदारसंघातले लोक येणार, खैरेंच्या लोकसभा मतदारसंघातले लोक येणार, हे सगळ्याच्यामध्ये ते तिथं कुठंतरी गणित फिसकटलेलं दिसतं. त्यामुळं हा ताळमेळ करण्यासाठी स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीला फक्त संभाजीनगर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ नाही तर राज्याच्या इतर मतदारसंघामध्ये सुद्धा जिथं जिथं ज्या ज्या पक्षाला उमेदवार सोडलेले आहेत तर तिथं बाकीच्या पक्षांची एक समन्वय समिती स्थानिक पातळीवर करणं गरजेचं आहे. कारण हे पहिल्यांदा अशा पद्धतीनं ते
ठीक आहे, निवडणुकीनंतर त्यांची आघाडी झाली होती, परंतु प्रत्यक्ष बॅटल म्हणजे युद्धभूमीवर हे पहिल्यांदा एकत्र आलेले. तर युद्धामध्ये जाताना तुम्हाला हातात हात घालून स्ट्रॅटेजिकल प्लॅन तुम्हाला राज्यस्तराचा 48 लोकसभा आणि 288 विधानसभा मतदारसंघाचं ठरवावं लागणार त्यांना, जो की शिवसेनेचा आणि भाजपचा ऑलरेडी त्यांनी वर्किंग केलेलं आहे या पद्धतीचा याच्या आधी. त्यांना गरज नाही तशी. हा म्हणजे नक्कीच म्हणजे आपण औरंगाबादचं राजकारण बघत असताना नेहमी इथं म्हटलं यायचं की शिवसेना मोठा भावी आणि भाजप लहान भावी. त्यांची राजकीय परिस्थिती बदलली होती, पण आता त्या एकच पक्षात न राहता दोन्ही पक्षांच्या इतरच म्हणता यायला लागलं. म्हणजे युतीमध्ये कोण मोठा, आघाडीत कोण मोठा, आणि त्यांनी मिळून काम केलं, सिंक झालं तर पुढचे रिझल्ट त्यांना दोन्ही पक्षांना दिसतील. तो एक जसा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. अजून त्याच्यापेक्षा पुढे जाऊन थोडंसं राजकारणावरती आजच्या उमेदवारी डिक्लेअर व्हायला बराच उशीर झाला होता आणि शेवटी खूप दिवसाची उत्सुकता आणली गेली होती. म्हणजे जे शिंदे सेनेचे प्रवक्ते संजय सिरसाट त्यांनी थोडासा असा निश्वास सोडला असेल, सुटकेचा निश्वास, कारण ते रोज सांगायचे की आज होईल, उद्या होईल, आज होईल, उद्या उद्या आजही असं वाटत होईल की उद्या होईल, परंतु आजच झालं. रामनवमीपर्यंत असं वाटत, रामनवमी फायनल तारीख होती, त्यालाही 3 दिवस झाले. आज उद्या 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 आणि शेवटी आज जी आहे ती संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. आणि त्याच्यामुळे निवडणूक जी आहे ती प्रत्यक्ष इथली रंगत आजच्या घडीला तर चौरंगी आहे. आणि त्यानंतर जे उमेदवार आहे, ज्यांना उमेदवारीची अपेक्षा होती, ज्यांनी विविध निवडणुकी फॉर्म विकत घेतला आहे, विनोद पाटील यांनी हे आता अपक्ष लढतात की त्यांना जी आहे मुख्यमंत्र्यांकडनं शब्द दिल्याचं कळत होतं आणि मुख्यमंत्र्यांची त्यांची एअरपोर्टवर भेट पण झाली होती. त्यानंतर त्यांच्याशी आम्ही आता बराच वेळ झाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन जो आहे बिझी येतोय. ते साधारणतः ते व्यूहरचना करत असतील, कार्यकर्त्यांशी बोलत असतील. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे विनोद पाटलांचा. आता आपल्याला ठीक आहे, त्यांनी उमेदवारी निवडण्याचे सगळे स्वातंत्र्य त्यांना आहे, परंतु याच्यामधून एक असा प्रश्न पडतो, टीकाच आहे, सगळ्या सरळ टीकाच आहे. मोदी का परिवार म्हणजे कोण आता, असं विचारायची वेळ आली. रावसाहेब दानवे, मग त्यांच्या मुलाला पण तिकीट मिळणार. संदीपान भुमरे जर खासदारकीला उभे राहिले तर त्यांचा मुलगा, त्यांचे चिरंजीव परत विधानसभेला उभं राहणार आहेत का? मग हा मोदी का परिवार म्हणजे काय, असं विचारायची वेळ आली. विनोद पाटील हे त्यांच्यामध्ये बॅकग्राऊंडर नाही, त्यांच्या कुणी घरामध्ये राजकारण वगैरे करत नव्हतं. ते असतील किंवा राजेंद्र झंजाळ असतील, म्हणजे असं एक उमेदवार मी म्हणत नाही कुठला, पण नवीन राजकारणामध्ये जे तरुण येत आहेत तर त्यांना कुठंतरी संधी जी मिळाली येत होती तोंडात, तर ती संधी गेलेली आहे या सगळ्या याच्यामध्ये. नक्कीच म्हणजे पंचरंगी लढत होते की चौरंगी थांबती. आणि त्याच्यातल्या त्यात आता जी लढत आहे, जसं म्हणत होते की जिथला उमेदवार जोपर्यंत जाहीर होत नाही, कारण भाजपही अनपेक्षितपणे जसं काही ठिकाणी घडलंय तसं इथलं तिकीट जाहीर होतं का, भाजपला जात आहे का, कारण नाशिकचा तिला अजून सुटलेला नव्हता, त्याच्यामुळे इथंही काही बदल होतोय का असं वाटत असताना अचानक आज त्यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळं आता तर चौरंगी उमेदवार लढत होणार. 4 उमेदवार जे म्हणजे तगडे उमेदवार आहे ते रिंगणात आहे. आता विनोद पाटील उमेदवारी मागे घेतात की लढतात, त्याच्यावर ही उमेदवारी आहे ती बहुरंगी ठरती की ही आपल्याला लढत बघायला मिळते हे बघणार आहे. सरांनी जे सांगितलं तो एक महत्त्वाचा धागा आहे की विनोद पाटलांना तिकीट मिळेल असं गृहीत धरूनही बऱ्यापैकी व्यूहरचना या मतदारसंघाची झाली होती. आणि भाजपाच्या जवळपास काही 10 नगरसेवकांनी अशी मागणीही केली होती, भाजपला जर जागा सुटत नसेल तर शिंदे सेनेनं जी आहे उमेदवारी विनोद पाटलांना द्यावी, आम्ही भुमरेंचं काम करणार नाही. त्याच्यावरती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्या स्थानिक नगरसेवकांची समजूत काढली, कान टोचले, असंही 2 दिवस इथल्या सगळी परिस्थिती होती. पण आज जे आहे संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आणि जी दोन्ही शिवसैनिक एकमेकांसमोर उभे टाकणार आहे आणि एक जोरदार अशी लढत पाहायला मिळणार आहे. पण याच्यामध्ये सरांनी जो उल्लेख केला की शिंदे सेना उद्धव ठाकरे गटापासून फुटल्यानंतर सगळ्यात मोठी ताकद संभाजीनगरला होती आणि ती जागा किमान धनुष्यबाण चिन्ह लढवण्यासाठी मिळवण्यात तरी पहिली जी लढाई आहे ती शिंदेंनी जिंकली आहे. पुढची मात्र मोठी लढाई आता बाकी आहे. म्हणजे भाजपकडनं ती जागा सोडवणं इतकं सोपं नव्हतं, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर भागवत कराड मागच्या 2 वर्षापासून काम करत आहेत आणि भाजप मोठ्या पद्धतीनं काम करत होतं आणि ही जागा भाजपाला मिळेल अशा स्थानिक कार्यकर्त्यांची हे होती. तर आता भाजप तितक्याच ताकदीनं इकडं काम करेल का हे पण बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळं ही जी खैरे विरुद्ध भुमरे ही जी लढत आहे ती रंगत वाढत जाणार आहे. सर आज याला जोडून शरद पवार आज शहरात होते या सभेसाठी, आणि बाकीकडे कसं बघतात? नाही, आता हाच मुद्दा मला थोडंसं त्याच्यामध्ये आधी एक वाक्य अतिशय तुम्ही चांगला विश्लेषण केलेलं त्याचं, पण आता कसं होतं की याच्यात फरक आहे. फक्त लक्षात घ्या की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी जसं म्हटलं ते सोपं आहे की त्यांनी याच्या आधी भारतीय जनता पक्षांनी असं जाऊन सांगितलेलं की तुम्हाला जाऊन धनुष्यबाणावर मतदान करायचं आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेगळं काहीच करायचं नाही. 30, 35, 40 वर्ष जे करत आले तेच करायचं किंवा तुम्ही आपला उमेदवार आहे, तुम्ही धनुष्यबाणावर जाऊन मतदान करा, हे भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे. प्रश्न येतो राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या, कारण त्यांनी आतापर्यंत पंजाला मतदान करा असं सांगितलेलं असेल, तर आता त्यांना जाऊन सांगायचं आहे की तुम्हाला ती
मशालीवर मतदान करायचं आहे. आणि मग त्याचं नेटवर्किंग कसं करतं हे तीन पक्ष, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा तुमचा जो आत्ताचा प्रश्न आहे की शरद पवार आज शहरात होते, तर त्याला हा प्रश्न लागू होतो. कारण हे आजच्या बैठकीतूनच लक्षात आलेलं आहे की तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेनेला तुमचे ते चिन्ह बदललेले दोन पक्षांचे, काँग्रेसचे चिन्ह बदललं नाही पण नवीन चिन्ह पोहोचवलं. दोन पक्षाचे नवीन चिन्ह आहेत. दुसरी गोष्ट, पहिल्यांदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे शिवसेनेच्या उमेदवाराच्या अनेक मतदारसंघामध्ये प्रचार करणार आहेत. हे पहिल्यांदा घडते असं. तर त्याचं एक जो मेकॅनिझम असतं, त्याचं एक यंत्रणा राबवण्याची जी पद्धत असते, सुसूत्रता असते, तर ती ऑर्गनाईज झाली का, ती डेव्हलप केली का जिल्ह्यामध्ये. अंबादास दानवे हे जिल्हा प्रमुख असल्यामुळं शिवसेनेचं नेटवर्किंग त्यांना माहिती आहे, पण काँग्रेसच्या जिल्हा प्रमुखाचं नेटवर्किंग त्यांच्यासोबत कसं येतं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा प्रमुखाचं त्यांना कशी साथ मिळते, हे ह्या निवडणुकीमध्ये फार महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणजे सिंक्रोनायझेशन सर जे म्हणतात ते खूप महत्त्वाचा विषय. मग त्याच्यामध्ये आजच्या तुमचा जो प्रश्न होता की शरद पवारांच्या आजच्या सभेकडे कसं बघतो, तर ते आपल्याला तिथून त्या पद्धतीने बघावं लागणार की हे सिंक्रोनायझेशन झालेले नसल्यामुळं शरद पवारांच्या आजच्या सभेचा थोडंसं जी गर्दी वगैरे कमी झालेली आहे ना, ती त्याच्यामुळे झालेली आहे. म्हणजे खरं आहे की समन्वयाचा अभाव जो आहे तो, म्हणजे त्यांना जसं खैरे म्हणतायत नेहमी की भुमरे असेल तर मी निवडणूक जिंकल्यासारखं आहे, सोपं आहे, पण हे सगळं केव्हा घडेल जर समन्वय असेल. असा जर समन्वयाचा अभाव असेल, कारण भाजपकडे एक वेल ऑइल मशिनरी आहे ऑलरेडी काम करण्यासाठी, आणि त्यांनी ठरवलंय की तुमचं वोट जे आहे ते मोदींना आहे आणि प्रत्येक आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचं म्हणून भाजप काम करते. त्यामुळे बऱ्याच समझोता पण काही काही लेवलला करतायत. आणि तसं त्या अर्थाने यांची लढाई मोठी आहे महाविकास आघाडीची जी, आणि त्यांना समन्वय साधून ते काम करावं लागणार आहे. आणि त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळेस हा जो विषय असतो तो समन्वयाचा अभाव बहुतांश वेळा बघायला मिळतो, आजही तो दिसून आला जो प्रमाणात. त्यामुळे ही जी फाईट आहे, म्हणजे आता औरंगाबादची जी फाईट आहे ती राज्यातल्या काही हाय व्होल्टेज ड्रामा मधली एक फाईट आहे, ज्या काही अनेक लढतींमधलं बोललं जाते. कारण इथले सगळेच फॅक्टर आज कोणी असं छातीटोक पद्धतीने म्हणू शकणार नाही घास निवडून येईल. तीन जे उमेदवार याच्यात खरंच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमचं आत्ताचं वाक्य मला खूप आवडलं की कोण निवडून येईल असं आत्ता छातीटोकपणे सांगू शकत नाही, पण याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की नंबर कसे राहणार याच्यामध्ये, की नंबर 1चा उमेदवार कोण राहणार, नंबर 2चा उमेदवार कोण राहणार. तर इम्तियाज जलील बरोबर जर फाईट होणार असेल तर इम्तियाज जलील स्वाभाविकपणे, माझा आता प्राथमिक अंदाज आहे, आपण जसं जसं मतदान होईल तसं आपण याच्यावर चर्चा करू, पण इम्तियाज जलील हे फाईटमध्ये असणार आहेत. त्यामुळं खैरे फाईट करतील का भुमरे फाईट करतील हे आत्ताचं चित्र आहे, याच्यामध्ये काही दुमत नसेल. त्यामुळे या दोघांपैकी एक उमेदवार 2वर 1वर किंवा 3वर असं जाण्याची शक्यता आहे. पण इम्तियाज जलील 3वर जाणार नाहीत, हे माझं आत्ता प्राथमिक नाही, अतिशय ठामपणे सांगतो की इम्तियाज जलील 1वर राहतील किंवा 2वर. म्हणजे नक्कीच, म्हणजे ही जी फाईट आहे ती एका बाजूला इम्तियाज जलील आहे आणि ह्या एका बाजूला दोघं आहे, दोघांमधनं कोण पुढे जाईल ही रेस असेल. किंवा हे इम्तियाज जलीलांनी सिद्ध केले, मागच्या वेळेस ते सिटिंग खासदार आहेत आणि त्यांना मागच्या वेळेस ठीक आहे, मागच्या वेळेस याच्यामध्ये काही बदल झाले. मागच्या वेळेस वंचितची त्यांची आघाडी होती, युती होती, अलायन्स होतं, पण यावेळेस जरी बदलला असेल पण तरीही इम्तियाज जलील यांना हलक्यात त्यांना घेता येणार नाहीये. दोघांची जी फाईट आहे ती इम्तियाज जलील यांच्या बाजूने असणार आहे. म्हणजे इम्तियाज जलील वर्सेस खैरे, इम्तियाज जलील वर्सेस भुमरे, अशी फाईट. म्हणजे या दोघांपैकी एक उमेदवार 3 नंबरला जाणार, त्यामुळे इम्तियाज जलील निवडून पण आले तर ते 1 नंबरला राहतील, पडले तरी फार कमी मताने ते 2 नंबरला राहतील. त्यामुळे 1 नंबरला कोण आणि 3 नंबरला कोण ही भुमरे आणि खैरेंची लढाई आहे. नक्कीच. यापेक्षा या म्हणजे आपल्याला म्हणता येणार नाही या कार्यक्रमाचा काही वेगळा काहीतरी शेवट असू शकतो, कारण हे ठरवायचं सगळे जनता ठरवणार, पण त्याच्यामध्ये हा जो क्लायमेक्स, आणि आता याच्यावरती अजून म्हणजे पुला खालून बरंच पाणी जायचंय. आणि आता काय म्हणतात ना, कुस्तीसाठी डप वाजायला लागलाय, सगळे पैलवान आज रिंगणात आले नाही. आणि याच्यावर काही लोकांचे माझ्यापेक्षा वेगळं मत असेल तर त्याची आपण चर्चा करू ना, असं काही नाही. माझं मत म्हणजे माझं मत आहे, मी त्याच्यावर ठाम आहे. हा निश्चित. असंही म्हणू शकता की वरचे जे 2 आहे त्याच्यातच होईल बाबा, असंही कोणाचं मत असू शकतं, किंवा काहींचं मत असंही असू शकतं नंबर 1ला इम्तियाज जलील असतील, खाली दोघं असतील, असंही मत असू शकतं. आपण चर्चा आणि हे इंटरेस्टिंग चर्चा आहे, याच्यावर चर्चा व्हायलाच पाहिजे 100%. कारण जसं जसं वेळ जाईल ना सर, जसं मतदानाची तारीख जवळ येईल तर बऱ्याच घडामोडी घडत असतात. आता कोणी कोणाला पाठिंबा देईल, कोणी कोणाचे रुसवे फुगवे, त्याच्यानंतर काय म्हणता येईल ना, कोणी कोणाचा साठी जे आहे ते पाठिंबा काढून घेईल, कोणी कोणाच्या विरुद्ध काम करेल, पक्षांतर्गत बंड, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच गोष्टी घडायच्या आहेत. आणि त्यामुळे ही जी लढत आहे ती प्रचंड हाय व्होल्टेज ड्रामा असणारी लढत होणार आहे. आणि
आणि काय म्हणता येईल राज्यांच्या ज्या काही प्रमुख लढती आहे त्या टॉप 10 मध्ये तर नक्की ही लढत आहे 100%. आणि त्यामुळे या लढतीवरती आपलं लक्ष असणार आहे. अशीच उद्या जी आहे शेजारच्या जिल्ह्यातली लढत आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ बाकीच्याही मुद्द्यांसह. आणि सोमवारपासून आपल्यासोबत आम्ही उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीत बोलवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि ते त्या पद्धतीने आम्ही घेऊन जाणार आहेत. तर आजचा खैरे वर्सेस भुमरे जी लढत होणार आहे किंवा खैरे वर्सेस भुमरे वर्सेस इम्तियाज जलील अशी जी लढत आहे तिरंगी लढत आहे त्याकडे तुम्ही कसं बघतात आणि यात तुमचं काय मत आहे हे नक्कीच तुम्ही आम्हाला कळवा, कमेंट करा आणि हा एपिसोड बघितल्यास शेअर नक्की करा. धन्यवाद.